Good morning, student. In topic Pythagoras theorem, in last video we have to solve a practice set 2.1. In practice set 2.1, we solve some examples based on Pythagorean triplets. Here we have to using the property of Pythagoras triplet and solve some example. Then we have to solve example by using the theorem of geometric mean. Then we have to solve some example based on the property of 30 degree, 60 degree and 90 degree. We also solve example based on the property 45 degree, 45 degree and 90 degree. Then here we have to solve some examples on practice set 2.1. Here first we have to take on this example that is in figure. DFE is equal to 90 degree, FG perpendicular ED. If GD is equal to 8, FG is equal to 12, and then we have to find out the value of the EG, FD and EF. We see this figure. In this figure in triangle DFE, angle F which is equal to 90 degree. This FG perpendicular on काय त्या ठिकाणी ED आहे. Here we have to given the value GD which is equal to 8 दिलेले आहे. DF we have to calculate here. FG we have to given here value 12. We have to find out the value of the FE and we also find out the value of the काय करणार आहे EG. By using the property of geometric mean, we have to first calculate the value of the EG. Then here we have to return here first we have to calculate the value of the EG. आता EG घ्यायचं असेल तर आम्ही काय सांगणार in triangle DFE. DFE angle DFE is equal to 90 degree. म्हणजे दिस अँगल काय आला 90 डिग्री. परत काय सांगितले दिस GF म्हणजे आपण इथं लिहिले FG परपेंडिक्युलर कशावर आहे त्या ठिकाणी ED. FG परपेंडिक्युलर ED. Then we have to given here GD is equal to 8 and FG is equal to 12. Then आम्ही काय सांगणार बाय युजिंग द थिरम ऑफ काय करणार आहे त्या ठिकाणी जॉमेट्रिक मीन दिस GF स्क्वेअर म्हणजे आपण इथे लिहूया हा FG स्क्वेअर विच इज इक्वल टू काय असतो त्या ठिकाणी दिस GD इंटू काय असतो त्या ठिकाणी EG. देअरफॉर वी हॅव टू रिटर्न GD इंटू काय लिहूया इथं EG. रिझन काय लिहूया आपण इथं थिरम ऑफ जॉमेट्रिक मीन. बाय युजिंग द प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन आपण काय करणार आहे EG ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे. देन वी हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. FG हॅविंग व्हॅल्यू किती आहे 12 स्क्वेअर विच इज इक्वल टू GD हॅविंग व्हॅल्यू किती आहे 8 आणि EG वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू. मीन्स काय केलं आपण वी हॅव टू सबस्टिट्यूटेड द व्हॅल्यू ऑफ FG, वी हॅव टू सबस्टिट्यूटेड द व्हॅल्यू ऑफ GD and we have to find out the value of the EG. Hence 12 square that is 144 which is equal to 8 into काय आलं त्या ठिकाणी EG. Then we have to calculate the value for this EG. Therefore we have to return here this 144 upon this term when we have to taken on the left side. This is a multiply. इकडे आल्यावर काय होणार डिवाइडेड टर्म म्हणून आपण इथे काय घेतलं 8 घेतलं. And when we have to divide it by this 8 by 144 8 1 जा 8 8 1 जा 8 रिमेनिंग टर्म 6 कॅरीड आउट 4 8 जा काय आलं त्या ठिकाणी 64. हेन्स आपण काय लिहिणार या ठिकाणी 18 विच इज इक्वल टू EG. मीन्स आम्हाला काय मिळालं EG ची व्हॅल्यू किती मिळाली त्या ठिकाणी ED मिळाली. कशा साइन काढलं बाय युजिंग द प्रॉपर्टी ऑफ द जॉमेट्रिक मीन. देन वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू फॉर द काय येणार आहे आता त्या ठिकाणी FD म्हणजे ही FD व्हॅल्यू आम्हाला काय करायची आता फाइंड आउट करायची. देन वी हॅव टू टेकन द व्हॅल्यू फॉर दिस FD इझी कॅल्क्युलेट झाली. आता FD जर घेतला तर आम्हाला काय दिसतोय DF आणि G हा इथं परपेंडिक्युलर म्हणजे हा सुद्धा काय झाला 90 डिग्री झाला म्हणजे FGD इट इज काय झाला त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल. आपण लिहूया इन ट्रायंगल DGF angle DGF
विच इज इक्वल टू 90 डिग्री. हा जर 90 डिग्री असेल तर आपण इथं कुठली प्रॉपर्टी यूज करणार आहे, पायथागोरस थेरम. हेन्स आम्ही काय सांगणार मग, 90च्या अपोजिट साईड असते ती काय असते, हायपोटेनियस. देअरफॉर काय येणार त्या ठिकाणी, डी एफ स्क्वेअर और काय म्हणूया आपण, एफ डी स्क्वेअर विच इज इक्वल टू काय आलं, रिमेनिंग टू साईडचा स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट साईड आपण काय कन्सिडर करूया, जी डी स्क्वेअर प्लस अनदर साईड कुठली घेतली, एफ जी स्क्वेअर, एफ जी स्क्वेअर. कळलं. हा राईट अँगल ट्रायंगल आपण हा जो दिसतोय तुम्हाला, दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला. ही हायपोटेनियस झाली आणि ह्या रिमेनिंग टू साईड्स आपण काय केलं, स्क्वेअर केलं. हेन्स we does not know the value of the FD, therefore we have written here FD square which is equal to GD. This GD having the value किती आहे, 8, therefore here we have written 8 square. Then काय सांगितले, FG having value किती आहे, 12. we have to substitute the value of the 12 here. हेन्स काय आलं, आपण फक्त व्हॅल्यू काय केल्या, सबस्टिट्यूट केल्या. हेन्स FD स्क्वेअर, 8 स्क्वेअर 64, 12 स्क्वेअर 144. हेन्स FD स्क्वेअर इज इक्वल टू, बेरीज करू आपण, 4 + 4 किती आलं त्या ठिकाणी, 8 आलं. 6 4 प्लस किती आलं, 10 आलं. रिमेनिंग 1 1 + 1 किती आलं, 2 आलं. म्हणजे FD स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली आम्हाला त्या ठिकाणी, 208 आली. हेन्स आम्हाला काय करायचं, स्क्वेअर रूट काढायचं आहे. FD इज इक्वल टू इन द रूट काय घेतलं त्या ठिकाणी, 208. आम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट FDची करायची, म्हणून आम्ही FD इज इक्वल टू 200 इन द रूट 208 घेतली. देन आम्ही काय करणार आहे, FDचे आपण काय करूया, फॅक्टर्स काढूया. आणि फॅक्टर्स आपल्याला जे मिळणार आहे ते कसे मिळाले, 16 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 30. म्हणजे आपण इथं बघितलं, हा 16 इंटू 13 केला, बरोबर आहे. 13 6 किती येत आहे त्या ठिकाणी, 78. हा 8 आला, हा 7 आला. 30 वजा 30 आणि 13 + 7 म्हणजे किती आलं त्या ठिकाणी, 208 आलं. आणि मग 200ची फोड किती आली, 16 इंटू 13 आलं. हेन्स FD इज इक्वल टू, आता स्क्वेअर रूट कुणाचं निघतंय, 16चं, म्हणून स्क्वेअर रूट ऑफ द 16 किती आलं, 4 आलं. आणि रिमेनिंग टर्म काय आले, ॲट ऑल इन द स्क्वेअर रूट. आणि देअरफॉर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू ऑफ द FD विच इज इक्वल टू किती आली, 4 इन द रूट काय मिळाले आम्हाला त्या ठिकाणी, 30. मीन्स हिअर वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द EG किती मिळाली, 80. वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू FD किती मिळाली, 4√30. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट अनदर व्हॅल्यू, दॅट इज काय कॅल्क्युलेट करायचे, EF ही व्हॅल्यू आम्हाला काय करणार आहे, आम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत. मग आपण EF ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं लिहूया. थर्ड व्हॅल्यू आम्हाला काय कॅल्क्युलेट करायची आहे, EF. थर्ड व्हॅल्यू आम्हाला इथं फाइंड आउट करायची EF. आता इथं तुम्हाला हा EF दिसतो, ही थर्ड व्हॅल्यू आम्हाला कॅल्क्युलेट करायची. मग आम्ही पुन्हा काय करणार, we have taken this right angle triangle DFE. आपण लिहूया इथं, in a triangle DFE, DFE. त्याच्यामध्ये अँगल DFE इज इक्वल टू किती दिलाय, 90 डिग्री. हा आता अँगल काय झाला, 90 डिग्री. म्हणजे आपण हा कन्सिडर करणार आहे, हा अँगल कळते. आता मग अशी EGची व्हॅल्यू किती मिळाली होती आम्हाला, इथं आपण असं करूया अगोदर, हा 18. म्हणजे पहिल्यांदा आम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळाली पाहिजे, EDची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग आपण हा जर DFE हा जर राईट अँगल ट्रायंगल घेतला तर बाय युझिंग द पायथागोरस थेरम, सॉरी तर लिहायचं राहिलं, पायथागोरस थेरम. इथं आपण असं लिहूया, पहिला पायथागोरस थेरम लिहूया. हा काय घेतला, हा सॉरी हे हायपोटेनियस पहिले घेऊया आपण, DEचा स्क्वेअर विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी, DF स्क्वेअर प्लस काय आलं त्या ठिकाणी, FE स्क्वेअर. रिझन काय लिहूया या ठिकाणी, पायथागोरस थेरम किंवा पायथागोरस थेरम प्रॉपर्टी, पायथागोरस थेरम. आता DE स्क्वेअर आपल्याला घ्यायचे. हा DE जर घेतला तर आम्ही काय सांगतोय, हा D डॅश G डॅश काय म्हणणार आहे त्या ठिकाणी, E म्हणणार. म्हणजे आम्हाला जर ह्या DEची व्हॅल्यू काढायची असेल तर ह्या दोघांची बेरीज केली पाहिजे. म्हणून आपण इथं लिहूया, बट DE विच इज इक्वल टू, हा DE जो काढलाय कसं काढणार आपण, धिस DG प्लस काय घेणार आहे त्या ठिकाणी, GE. म्हणजे ह्या दोघांची बेरीज करून आम्हाला हा काय मिळणार आहे, हा टोटल या ठिकाणी हा DE मिळणार आहे. कारण रिझन काय आलं या ठिकाणी, D डॅश G डॅश आणि काय म्हणणार तिथं
ई कळलं. आता आपण इथं डी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. डीई विच इज इक्वल टू डी जीची व्हॅल्यू आम्हाला जी मिळालेली आहे ती जी डीची व्हॅल्यू किती आहे आमची 8 आहे, प्लस जी ईची व्हॅल्यू किती मिळाली 18 आली. म्हणजे आम्हाला डी ईची व्हॅल्यू किती मिळाली 18 प्लस 8 म्हणजे 18 आणि 8 आपल्याला घेतली. तर विच इज इक्वल टू किती मिळालं त्या ठिकाणी 26. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू किती मिळाली ती 26 मिळाली. मग आपण काय करणार आहे ही व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. हेन्स आलं. आता डी ईचा स्क्वेअर घ्यायचा. डी ईचा स्क्वेअर मीन्स काय आला ठिकाणी 26चा स्क्वेअर. परत कोणाची व्हॅल्यू घ्यायची आहे डी एफची. आता डी एफची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती की दिस इज द व्हॅल्यू ऑफ द डी एफ. ती किती मिळाल्या 4 इन द रूट 13 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि वी डज नॉट नो अबाउट द व्हॅल्यू ऑफ द एफ ई स्क्वेअर. देअरफॉर धिस व्हॅल्यू वी हॅव टू रिटर्न रिमेन्स ॲज इट इज. म्हणजे 26 स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ द डी डी एफची व्हॅल्यू काय लिहिली या ठिकाणी ती 4 इन द रूट 13 घेतली. आणि एफ ई स्क्वेअरची व्हॅल्यू आम्हाला काय करायची आहे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे. आता आम्ही जर इथं घेतलं तर इथं सगळ्यांना माहिती आहे 26चा जो स्क्वेअर आहे तो किती आहे 676. 4 रूट 13चा स्क्वेअर किती येणार आहे इथं 208 प्लस काय मिळालं आम्हाला एफ ई किंवा ई एफ काय मिळाला त्या ठिकाणी स्क्वेअर मीन्स काय म्हणणार आपण 676. हा 208 एल एच एसला घेतला तर हा मायनस होणार आहे 208 इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली ई एफचा स्क्वेअर. आता ह्या दोघांची काय करणार आहे आपण या ठिकाणी वजाबाकी करणार आहे. 16मधनं आपल्याला इथं 6मधनं 8 जात नाही म्हणजे आपण इथे घेऊया 676 मायनस 208 घेतली बरोबर आहे. हा काय मिळाला 16 मिळाला. 16मधनं 8 गेलं तर रिमेनिंग टर्म 8 राहिलं. इथं 6 आला हा 6 आला आणि 6 मायनस 2 किती आलं त्या ठिकाणी 4 आलं. म्हणजे वी हॅव टू गेट टर्म काय मिळाली 468 विच इज इक्वल टू ई एफ स्क्वेअर. हेन्स इन द रूट 468 इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी ई एफ. आणि परत ह्या 468ची जर आपण फोड केली तर आम्हाला जी व्हॅल्यू मिळणार आहे ती काय मिळणार आहे 13 इंटू 36 इज इक्वल टू ई एफ. मीन्स हा 36चं रूट निघतं आहे किती निघतं आहे इथं 6 निघतं आहे. 6 रूट 13 इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळणार आहे त्या ठिकाणी ई एफ. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाल्या बघा ई एफची व्हॅल्यू किती मिळाली 6 रूट 13 मिळाली. एफ डीची व्हॅल्यू किती मिळाली 4 रूट 13 मिळाली. आणि ई जीची व्हॅल्यू किती मिळाली 18 व्हॅल्यू मिळाली. म्हणजे आम्हाला इथं व्हॅल्यू ज्या मिळालेल्या आहेत त्या मी इथं ॲन्सर माझं इथे लिहून टाकतो. इथे लिहिते मी. हेन्स आम्हाला व्हॅल्यू कुठली कॅल्क्युलेट करायला सांगितली पहिली व्हॅल्यू ई जी सांगितलं. ई जी विच इज इक्वल टू किती मिळाली 18 मिळाली. सेकंड व्हॅल्यू आम्हाला काय मिळाली होती त्या ठिकाणी एफ डी विच इज इक्वल टू काय मिळाली 4 इन द रूट 13. आणि लास्ट व्हॅल्यू जी आम्ही तिसरी काढलेली ती व्हॅल्यू कुठली आहे ई एफ विच इज इक्वल टू काय मिळाली 6 इन द रूट किती मिळाली 13. म्हणजे बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ कुठल्या यूज केल्या बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ पायथागोरस थेरम वी हॅव टू फाइंड आउट द काय केलं त्या ठिकाणी व्हॅल्यू अँड वी हॅव टू सॉल्व द एक्झाम. वी हॅव टू सी नेक्स्ट एक्झाम्पल. In figure, angle MNP is equal to 90 degree. Segment NQ perpendicular segment MP. MQ is equal to 9. QP is equal to 4. And find the NQ. This example here we have to solve. Here MNP. In this triangle MNP. MNP किती घेतलाय 90 डिग्री घेतलाय. This NQ perpendicular on काय घेतलाय त्या ठिकाणी MP घेतलेलं आहे. आणि मग आपल्याला व्हॅल्यू पण दिलेले आहेत. काय व्हॅल्यू दिलेले आहेत एम क्यूची व्हॅल्यू किती घेतल्या त्या ठिकाणी 9 घेतल्या आणि क्यूपीची व्हॅल्यू काय घेतल्या त्या ठिकाणी 4 घेतल्या. मग आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. एक्झाम्पल सॉल्व करत असताना आपण लिहूया इन ट्रायंगल एम एन पी. ट्रायंगल एम एन पीमध्ये काय सांगितलं आहे दिस सेगमेंट एन क्यू परपेंडिक्युलर सेगमेंट काय सांगितलं त्या ठिकाणी एम पी. देन आम्हाला काय दिलं आहे त्या ठिकाणी हेन्स एम क्यू इज इक्वल टू 9 दिलेलं आहे आणि क्यू पी इज इक्वल टू काय दिले त्या ठिकाणी 4 दिले. म्हणजे अशी जर फिगर आपण जर पाहिली की या ठिकाणी एम क्यू परपेंडिक्युलर आणि एम पी दिसला. इफ यू हॅव टू गिवन द व्हॅल्यू एम क्यू अँड क्यू पी दिला तर वी हॅव टू यूज द काय करणार आहे त्या ठिकाणी जॉमेट्रिक मीन थेरम हिअर वी हॅव टू यूज. आणि म्हणून आम्ही इथं काय लिहू शकतो बघा धिस एन क्यू स्क्वेअर
एन क्यू स्क्वेअर, म्हणजे दिस इज द स्क्वेअर एन क्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू काय येणार आहे एम क्यू इंटू क्यू पी. एम क्यू इंटू काय घेतलं त्या ठिकाणी क्यू पी. रिझन लिहूया, थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन. म्हणजे जॉमेट्रिक मीनचा जो थेरम आहे तो थेरमची प्रॉपर्टी आपण इथं काय केली आहे यूज केली आहे. देन वी हॅव टू सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू एन क्यू स्क्वेअर. Here we have to nq square, we have to find out the nq, therefore here we have to written nq square. nq, this nq having value किती मिळाला 9, this qp having value किती मिळाला 4, hence काय ना nq square which is equal to 9 into 4 किती आलं त्या ठिकाणी 36 आलं. By taking square root on both side means काय असणार nq is equal to in the root 36 घेणार, hence this nq is equal to व्हॅल्यू काय मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 6. म्हणजे दिस एन क्यू हॅविंग द व्हॅल्यू काय मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 6 मिळाल्या. म्हणजे इथं प्रॉपर्टी कुठली यूज करायची त्या ठिकाणी थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनचं प्रॉपर्टी यूज करायची आणि या पद्धतीने एक्झाम्पल आम्हाला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. 3 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते 3 नंबरचं एक्झाम्पल पण आपण काय करायचं आहे बाय युझिंग दिस प्रॉपर्टी दॅट इज द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. ही प्रॉपर्टी यूज करून तुम्ही एक्झाम्पल काय करू शकताय त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकताय. Next example here we have to taken in figure M is the midpoint of QR, angle PRQ is equal to 90 degree. Then here we have to prove that PQ square is equal to 4PM square minus 3PR square. Here we have to see that this is a triangle PRQ. This is a right angle triangle, that is angle R having 90 degree. This point M is the midpoint of the RQ. Midpoint असल्यामुळे काय झालं this RM which is equal to काय आलं MQ. When we have to prove that PQ square is equal to 4PM square minus 3PR square. Here we have to see that for proving this we have to taken two triangle. First triangle it is a PRM and another triangle घेणार आहे PRQ. Therefore first here we have to written in a triangle PRM. This is the triangle. Angle PRM which is equal to 90 degree. 90 degree. But here we have to use the property of Pythagoras theorem. That is काय येणार this is a hypotenuse. That is PM square which is equal to this PR square plus this काय घेणार त्या ठिकाणी RM square. This is the equation number 1. We have to using the property Pythagoras theorem. म्हणजे बाय युझिंग द प्रॉपर्टी आपण कुठली घेतली त्या ठिकाणी पायथागोरस थेरमची प्रॉपर्टी यूज केली आणि पायथागोरसची प्रॉपर्टी यूज करून आपण ह्या ट्रायंगलच्या बाबतीत कुठला राईट अँगल ट्रायंगल PRM च्या बाबतीत लिहिलं PM स्क्वेअर विच इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. देन वी हॅव टू सी अनदर ट्रायंगल. इथे एक मोठा ट्रायंगल दिसतोय कुठला ट्रायंगल इन ट्रायंगल PRQ. याच्यामध्ये सुद्धा अँगल PRQ विच इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे अँगल PRQ हा ट्रायंगल आहे त्याच्यामुळे PRQ हा काय झाला 90 डिग्री. हिअर ऑल्सो वी हॅव टू यूज द पायथागोरस थेरम. इथं पायथागोरस थेरम यूज करणार आहे मीन्स हा दिस इज द हायपोटेनियस. हेन्स काय लिहूया आपण इथं PQ स्क्वेअर. वन साईड कुठली आली या ठिकाणी PR स्क्वेअर आणि रिमेनिंग साईड कुठली आहे त्या ठिकाणी RQ स्क्वेअर. Therefore we have to written here PQ square is which is equal to PR square plus काय आलं RQ square. Then we have to written here PQ square which is equal to PR square plus RQ means काय सांगितले M is the midpoint झालं. त्या midpoint RQ चे दोन भाग झाले आणि त्यांचा पण RQ म्हणजे काय होणार आहे दिस RM प्लस काय घेणार आहे MQ आणि ती व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करूया. RM प्लस काय आलं त्या ठिकाणी MQ ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे RQ ची व्हॅल्यू आम्ही काय ठेवली दिस RM प्लस काय ठेवली MQ. हिन्स PQ स्क्वेअर विच इज इक्वल टू PR स्क्वेअर. मग इथं आपण प्रॉपर्टी यूज करूया A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअरची प्रॉपर्टी कशी आहे A स्क्वेअर प्लस 2AB प्लस काय आहे त्या ठिकाणी B स्क्वेअर. इथं आपण काय घेऊया ह्याला आपण A मांडलं ह्याला काय मांडलं B मांडलं. मग पहिल्यांदा आम्ही काय लिहिणार MR स्क्वेअर प्लस काय घेणार दिस MQ स्क्वेअर प्लस 2RM इंटू काय येणार त्या ठिकाणी
एम क्यू. काय केलं आपण प्रॉपर्टी आर एमचा स्क्वेअर प्लस एम क्यूचा स्क्वेअर प्लस 2RM इंटू काय घेतलं एम क्यू. आता इथं आपण जर बघितलं दिस पी आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर, हा इक्वेशन 1 मध्ये दिसतंय की पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर म्हणजे कोण आहे तिथं पी एम स्क्वेअर आहे. आणि म्हणून हा पी आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर ऐवजी आम्ही इथे काय लिहू शकतोय वी हॅव टू रिटर्न द पी एम स्क्वेअर. म्हणजे आम्ही पुन्हा काय नेक्स्ट स्टेप काय लिहिणार हेन्स पी क्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू काय लिहिलं पी आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर मीन्स काय लिहिलं पी एम स्क्वेअर प्लस रिमेनिंग टर्म ॲज इट इज एम क्यू स्क्वेअर प्लस काय आलं 2RM इंटू काय आलं त्या ठिकाणी एम क्यू. आता परत आम्ही काय बघणार आहे बघा की वी हॅव टू से दॅट एम इज द मिड पॉईंट ऑफ आर क्यू म्हणून हा आर एम इज इक्वल टू एम क्यू. मग वेअर वी हॅव टू सीन दिस एम क्यू टर्म हिअर वी हॅव टू सबस्टिट्यूट काय करायचं एम आर सबस्टिट्यूट करायचं. आणि मग आम्हाला इक्वेशन जे मिळणार आहे ते इक्वेशन बिकम्स कसं मिळणार बघा हेन्स पी क्यू स्क्वेअर, हा पी क्यू स्क्वेअर घेतला विच इज इक्वल टू दिस इज अ पी एम स्क्वेअर प्लस एम क्यू मीन्स काय घेणार आहे आपण आर एम म्हणून आपण इथं काय लिहूया आर एम स्क्वेअर प्लस 2 काय लिहिलं आहे त्या ठिकाणी आर एम आहे आणि इंटू एम क्यू आहे. एम क्यू ऐवजी आम्ही काय घेणार आहे आर एम म्हणजे इथं आपण लिहूया काय आर एम मीन्स काय आलं हेन्स पी क्यू स्क्वेअर इज इक्वल म्हणजे आम्ही काय केलं एम क्यूच्या ठिकाणी सबस्टिट्यूट काय केलं त्या ठिकाणी आर एम सबस्टिट्यूट केलेलं आहे. वाटल्यास आपण असं लिहूया आर एम इज इक्वल टू काय लिहिले तिथं एम क्यू आम्ही सबस्टिट्यूट पी क्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू काय आला हा पी एम स्क्वेअर प्लस दिस इज अ एम आर स्क्वेअर लिहिलं तर चालेल एम आर स्क्वेअर प्लस हा 2 एम आर इंटू एम आर मीन्स काय आलं इथं एम आर स्क्वेअर दोघांची काय केलं त्या ठिकाणी आर एमचा गुणाकार हेन्स पी क्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू पी एम स्क्वेअर प्लस दिस इज एम आर स्क्वेअर टर्म दिस इज अ 2 एम आर स्क्वेअर टर्म म्हणजे हा 2 प्लस हा 1 आला तर हिअर वी हॅव टू रिटर्न काय आला आहे प्लस 3 एम आर स्क्वेअर म्हणजे व्हॅल्यू काय मिळाली पी क्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू पी एम स्क्वेअर प्लस 3 एम आर स्क्वेअर. आता इथं आपण फर्स्ट इक्वेशन घेतलं होतं इक्वेशन काय होतं पी एम स्क्वेअर विच इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर. त्याच्यावरून आपण आर एम स्क्वेअरची व्हॅल्यू इथं काय करणार आहे इथं सबस्टिट्यूट करणार आहे म्हणजे ती व्हॅल्यू कशी येणार बघा दिस पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर विच इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. म्हणजे एम आर स्क्वेअरची व्हॅल्यू आम्ही काय सबस्टिट्यूट करणार आहे पी एम स्क्वेअर मायनस काय करणार आहे पी आर स्क्वेअर. आपण इथे लिहूया हेन्स काय लिहूया आपण इथं पी क्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू पी एम स्क्वेअर प्लस 3 आणि एम आर स्क्वेअर हेविंग व्हॅल्यू काय आहे पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर इन ब्रॅकेट पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर म्हणजे एम आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट केली पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. हेन्स आपण नेक्स्ट स्टेप काय लिहूया इथं हेन्स पी क्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू पी एम स्क्वेअर. आता 3 आत मल्टिप्लाय करूया 3 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. काय केलं 3 आत मल्टिप्लाय केलं 3 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर हेन्स पी क्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू दिस इज पी एम स्क्वेअर दिस इज ऑल्सो पी एम स्क्वेअर हिअर व्हॅल्यू 3 आहे इथे नथिंग बट कोण असणार आहे 1 3 प्लस 1 काय आलं इथं 4 पी एम स्क्वेअर मायनस काय आलं त्या ठिकाणी 3 पी आर स्क्वेअर. आणि मग आम्हाला प्रूफ काय करायचं होतं बघा पी क्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस काय होतं 3 पी आर स्क्वेअर. आणि मग इथं आपण प्रूफ केलं पी क्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर विच विल वी हॅव टू प्रूव्ह हिअर. म्हणजे आपण ह्या ठिकाणी 2 ट्रायंगल यूज करून फर्स्ट ट्रायंगल आपण पी आर एम घेतला आणि दुसरी ट्रायंगल आपण पी आर क्यू घेतला. या दोन्ही ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थेरमची प्रॉपर्टी यूज केली आहे आणि पायथागोरस थेरमची प्रॉपर्टी यूज करून वी हॅव टू प्रूव्ह काय केलं पी क्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. ओके थँक्यू.